तुमच्या देखील शरीरावरती हात, पाय, मानेची जी स्किन असते ती थंडीमध्ये खूप काळी पडलेली असेल, तसेच कोरडी पडलेली असेल, तर करा हा घरगुती उपाय. तर बघा, या उपायासाठी मी स्टार्टिंगला तर एक छोटासा बाऊल घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा जे आहे ते बेसनचं पीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी 1 चमचा जे आहे ते तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. खूप छान रिझल्ट आहेत याचे, एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि असेच घरगुती उपाय पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर त्याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा जे आहे ते हळद पावडर घातलेली आहे. आणि तुम्हाला याचा जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. त्याच्यानंतर बघा, मी 1 चमचा जे आहे ते कॉफी पावडर घेतलेले आहे. आता हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या स्किनला मॉइश्चर भेटण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा जे आहे ते कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल जे आहे ते ॲड केलेलं आहे. आणि लास्टला आता आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस जो आहे तो यातमध्ये ॲड करायचा आहे. लिंबाचा रस देखील टॅनिंग दूर करण्यासाठी तसेच डीप क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोगी पडतो. तर इथं मी अर्धा लिंबाचा रस जो आहे तो यात ॲड केलेला आहे. तुम्हाला जर हे थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यात आणखीन थोडा लिंबाचा रस देखील ॲड करू शकता. नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी देखील यामध्ये ॲड करू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे. आता हा पॅक 15 ते 20 मिनिटं शरीरावर लावून 20 मिनिटानंतर वॉश करून घ्या. थँक्यू.